नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण 2.4 प्लीज लिसन ही कविता सुरू केलेली आहे. या कवितेमधील जे स्पीकर आहेत, बोलणारे आहेत, ते म्हणतात की पुढच्या व्यक्तीला मला काय सांगायचं ते फक्त ऐका. जेव्हा मी काहीतरी सांगतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला मला सल्ला देण्याची गरज आहे. मी काहीतरी सांगतो याचा अर्थ तुम्ही असे घेता की माझी समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावयाचं आहे, म्हणजे मी तुम्हाला कष्ट देतोय, त्रास देतोय, असा त्याचा तुम्ही अर्थ घेता. पण मला काय म्हणायचं आहे, फक्त मला ऐका. माझ्या भावना व्यक्त करू द्या. मला कुणाची सल्ला नको आहे, उपदेश नको आहे. जर मला सल्ला घ्याव्याच असेल तर मी डिअर ॲबी किंवा बिली ग्राम जर सल्लाच मला घ्याव्याचा असेल तर ॲबी किंवा बिली ग्राम यांच्याकडून वर्तमानपत्रामार्फत मला फक्त 20 सेंटमध्ये मला सल्ला मिळू शकतो. मी सल्ला घेण्यासाठी माझं ऐका असं नाही म्हणत. मी काही गोष्टी स्वतः करू शकतो. मी थोडासा कचलो असेल, थोडासा गोंधळलो असेल, पण मी पूर्ण असाही आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मला काहीच जमत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. आणि काही गोष्टी मी स्वतः करू शकतो किंवा काही गोष्टी मी स्वतः करण्याची गरज आहे. अशा गोष्टी जर तुम्ही माझ्यासाठी करू लागला तर तुम्ही मला मदत नाही करीत असाल तर माझ्या अपुरेपणामध्ये, माझ्या भीतीमध्ये अधिकच भर घालत असाल. ज्या गोष्टी मी करू शकेन, ज्या गोष्टी मी स्वतः करण्याची गरज आहे, अशा गोष्टी जर तुम्ही माझ्यासाठी करू लागला तर माझ्या असहाय्यपणामध्ये अधिकच भर घालाल. मला मदत करण्याऐवजी माझा आत्मविश्वास अधिकच तुम्ही खचवाल. म्हणून माझ्यासाठी तुम्ही काही करू नका, कोणता उपदेश देऊ नका, कोणता सल्ला देऊ नका. फक्त मला काय म्हणायचं आहे, फक्त माझं ऐका. मला जे काही सांगायचं आहे ते शांतपणे, संयमाने ऐका. माझ्या भावना मला व्यक्त कराव्याच्या आहेत, फक्त शांतपणे मला तुम्ही ऐका. काल बाळांनो पेज नंबर 51 पर्यंत झालेला आहे. पेज नंबर 52 बघा. बट when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कारण नसलेलं, इरॅशनल, कोणत्याही प्रकारचा आधार नसलेला, that then I can stop trying to convince पटवून सांगणे, and get about this business of understanding what's behind this irrational feeling. irrational असमंजस्यपणाचे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा काय म्हणलं गेलं या स्टांजामध्ये. बट when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, जेव्हा मला जे काही वाटतं ते तुम्ही एक आहे तसंच स्वीकारला, मग ते किती इरॅशनल असेल तरी, मग चुकीचं असलं तरी, मी उगाच काहीतरी सांगतोय म्हणून फक्त ऐकायचं. जर तुम्ही मला जे काही वाटतं ते तुम्ही आहे तसेच वास्तव म्हणून स्वीकारला, मग ते कितीही इरॅशनल असले तरी
त्यावेळेस मात्र मी तुम्हाला समजावून सांगण्याचे थांबवू शकेन आणि माझ्या कामाला मी लागेन. त्या असमंजस्यपणाच्या भावनेपाठीमागे काय आहे हे समजून घेऊन मी माझ्या कामाला लागेन. मी तुम्हाला जास्त कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत नाही. बघा परत बाळांनो, बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you. बघा, जेव्हा मला जे काही वाटतं ते तुम्ही अगदी साधं वास्तव म्हणून आहे तसं स्वीकारला, मग ते इरॅशनल असले तरी तुम्ही किती इरॅशनल असो तसे आहेत तसे स्वीकारला, तर मात्र त्या असमंजस्यपणाच्या भावनेपाठीमागे काय आहे हे समजावून घेऊन मी माझ्या कामाला लागेन आणि मी तुम्हाला पटवून सांगण्याची थांबवू शकेन. मी तुम्हाला जास्त कन्व्हिन्स करू शकणार नाही. जर तुम्ही चुकीच्या गोष्टीसुद्धा इरॅशनल थिंगसुद्धा आहे तसं स्वीकारू लागलात तर खरंच तुम्हाला माझ्या भावना काळजीपूर्वक अत्यंत संयमाने आणि चांगल्या वृत्तीने ऐकाव्याचं नाही आहे असं मला वाटेल आणि मग मी तुम्हाला पटवून सांगण्याचे थांबवू शकेन. त्या इरॅशनल फिलिंग पाठीमागे काय आहे हे मी स्वतःच समजावून घेऊन मी माझ्या कामाला लागेन. मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. जर काही चुकीचं इरॅशनल त्याच्या पाठीमागे कोणतेही कारण अवास्तव गोष्टीसुद्धा तुम्ही आहे तसंच वास्तव म्हणून स्वीकारू लागला तर मी समजेल की तुम्हाला मला ऐकायचं नाही आहे, उगाच ऐकायचं म्हणून ऐकताय असं वाटेल मला. तुम्हाला माझ्या भावना चांगल्या पद्धतीने संयमाने समजावून घ्यायच्या नाहीत असं म्हणून मी तुम्हाला इथून पुढे पटवून सांगण्याचे थांबवू शकेन आणि मी माझ्या कामाला लागेन. And when that's clear, the answers are obvious, स्पष्ट, and I don't need advice. आणि जेव्हा त्या असमंजस्य भावनेच्या पाठीमागे कोणतं कारण आहे हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा मलाच उत्तर मिळेल. सगळे काही उत्तरे स्पष्ट होतील आणि मग मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, कुणाच्या उपदेशाची गरज नाही. त्या असमंजस्य भावनेच्या पाठीमागे काय कारण आहे हे जर स्पष्ट झाले तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, सगळी उत्तरे आपल्याला स्पष्ट होतील आणि मग मला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही, कोणत्याही उपदेशाची आवश्यकता नाही. Irrational feelings make sense when we understand what's behind them. असमंजस्यपणाच्या भावने पाठीमागे काय कारण आहे हे जेव्हा आम्ही समजावून घेतो तेव्हा त्या असमंजस्य भावनेला सुद्धा एक अर्थ प्राप्त होतो. त्याचा अर्थ कळतो, म्हणजे त्याच्या पाठीमागे काय कारण आहे हे जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा त्या इरॅशनल फिलिंग्स सुद्धा एक अर्थ व्यक्त करू शकतो. एक चांगला अर्थ तो आपल्याला की देऊ शकतो. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. इरॅशनल फिलिंग्स याच्या पाठीमागे काय आहे हे जेव्हा आपण समजावून घेतो तेव्हा अशा इरॅशनल फिलिंग्स सुद्धा एक चांगले अर्थ व्यक्त करतात. Perhaps that's why prayer works. Sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. आणि कदाचित काही वेळेस काही लोकांच्यासाठी प्रार्थना हेच काम करतं, कारण परमेश्वर म्यूट आहे, परमेश्वर शांत असतो, तो कोणालाही सल्ला देत नाही,
कोणत्याही गोष्टी तो फिक्स करत नाही. फक्त तो त्या भाविकांचे भक्तांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतो. तो कोणताही सल्ला कोणतेही उपदेश देत नाही. परमेश्वर तुमच्यासाठी काहीही करत नाही, फक्त आशीर्वाद देतो, चांगला मार्ग दाखवितो. तुमची प्रार्थना, तुमची आराधना अत्यंत शांतपणे आणि संयमाने ऐकून घेतो. आणि म्हणून काही लोकांच्यासाठी काही वेळेस प्रार्थना अशाच पद्धतीनं काम करतं. म्हणून मी जे काही सांगतो ते फक्त ऐकून घ्या. सल्ला देऊ नका, कोणत्याही प्रकारचा उपदेश देऊ नका, माझ्यासाठी काही काम करू नका. फक्त मला काय सांगायचं त्या माझ्या भावना शांतपणे ऐकून घ्या, समजावून घ्या, संयमाने समजावून घ्या. परमेश्वर ज्या पद्धतीने त्याच्या भाविकांचे भक्तांची आराधना प्रार्थना शांतपणे संयमाने ऐकून घेतो, तो कोणताही उपदेश सल्ला देत नाही, कोणत्याही गोष्टी करत नाही. अशाच पद्धतीने परमेश्वराच्या प्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्या भावना, माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्या. अगदी माझ्या भावनांचे आदर करा. God just listens and lets you work it out for yourself. परमेश्वर फक्त ऐकतो आणि तुम्हाला काम करू देतो. परमेश्वर भक्तांचे भाविकांचे फक्त ऐकतो आणि तुम्हाला काम करू देतो. फक्त तो चांगला मार्ग दाखवितो, आशीर्वाद देतो, तुमचं मन प्रसन्न होतं, तुम्ही एकाग्री असं होता, मन शांत होतं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या दारामध्ये जाता तेव्हा परमेश्वर तुम्हाला काही देत नाही बाळांनो. परमेश्वर तुम्हाला काही सांगत नाही, फक्त एक तुम्हाला मानसिक आधार मिळतो. मग त्या पाठीमागे अंधश्रद्धा किंवा आहेत की नाही त्या गोष्टी वेगळ्या, तो भाग सोडला तर जेव्हा आपण परमेश्वराच्या दारामध्ये जातो तेव्हा आपले विचार शुद्ध होतात, आपली मानसिक पावर वाढते, मन शांत होतं. जर काही भीती असेल, भीती नाहीशी होते, कारण एक विशिष्ट प्रकारची शक्ती आपल्याला प्राप्त होते. पण परमेश्वर प्रत्यक्षात तुम्हाला काही सांगत नाही बाळांनो. कोणत्याही गोष्टी तुमच्यासाठी प्रत्यक्षात तो करीत नाही, फक्त तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमचं बोलणं शांतपणे ऐकून घेतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून कृपया मला ऐका, कृपया मला माझे बोलणे ऐका. मला काय म्हणायचं आहे ते अत्यंत शांतपणाने संयमाने ऐका. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. आणि जर तुम्हाला बोलाव्याचं असेल, मला काही सांगाव्याचं असेल, तर तुमचे नंबर येईपर्यंत, संधी येईपर्यंत तुम्ही वाट पहा. मी सांगत असताना माझे बोलणे न ऐकता तुमचेच बोलणे मला सांगू नका. जर तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल, तुमच्या भावना व्यक्त करायचं असेल, तर तुमचे नंबर, तुम्हाला संधी मिळेपर्यंत थांबा. मीही सुद्धा तुमचं बोलणं शांतपणे, संयमाने, आदराने ऐकेन. नक्कीच आय विल लिसन टू यू, शुअरली आय विल लिसन टू यू. नक्कीच मी तुम्हाला ऐकेन. फक्त तुमचे वेळ येईपर्यंत तुम्ही थांबा. दुसऱ्याचे पण ऐकून घ्या, तुमचे पण सांगा. दुसऱ्याचे शांतपणे संयमाने ऐका, मग तुमचे बोलणे सांगा, बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. नक्कीच पुढचा व्यक्ती सुद्धा तुमचे बोलणे शांतपणे संयमाने ऐकून घेईल. या कवितेमध्ये फक्त हाऊ टू बी अ गुड लिसनर, एक चांगले श्रोते कसं व्हायचं हे सांगितलं आहे. हाऊ टू बी अ गुड लिसनर.
एक चांगला श्रोता आपण कसे व्हायचे हे सांगितलेलं आहे बाळांनो. काही वेळेला जीवनामध्ये आपण दुसऱ्याचं ऐकून घेतच नाही, फक्त आपणच खूप अतिशहाणे असे गृहीत धरून आपण पुढच्या व्यक्तीला सल्ला देतो, उपदेश देतो. त्याचं काय त्याला काय म्हणायचं हे आपण ऐकून घेत नाही. आपणच खूप शहाणे या भावनेने आपण प्रत्येक वेळेस पुढच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करीत नाही बाळांनो. हे असं न वागता पुढच्या व्यक्तीचं सुद्धा शांतपणे आपण बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. पुढच्या व्यक्तींचे विचार आपण समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे बाळांनो ही प्लीज लिसन ही कविता आहे. या कवितेमधील काही ॲक्टिव्हिटीज मी पाहतोय. फक्त त्यानंतर आपण दुसरा टॉपिक सुरू करायचा आहे. इंग्लिश वर्कशॉप. कंप्लीट द फॉलोविंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोयम. कवितेमधील ओळींच्या मदतीने खालील वाक्य पूर्ण करायचं आहे. व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डुईंग. जेव्हा मी तुम्हाला मला ऐका असं विचारतो तेव्हा तुम्ही काय करू लागता. जेव्हा मी तुम्हाला मला ऐका असं विचारतो तेव्हा तुम्ही काय करू लागता. बघा त्यातलं पहिलं, यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. तुम्ही मला सल्ला देण्यास सुरू करता. यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. तुम्ही मला सल्ला देण्यास सुरू करता. यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे. मला तसे का वाटले पाहिजे, मला तसे का वाटले नाही पाहिजे हे मला तुम्ही सांगण्यास सुरू करता. यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. माझी समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावयाचं आहे असं तुम्हाला वाटतं. बाळांनो अशा पद्धतीने हे 3 वाक्य तुम्ही लिहू शकता. पहिलं आहे यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. त्यानंतर यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे. त्यानंतर यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. त्यानंतर ठीक आहे 3च गोष्टी घ्या. 3 ओळी दिले, 3च गोष्टी घ्या. आता बाळांनो दुसरा प्रश्न आहे, दुसरी ॲक्टिव्हिटी आहे राईट द अपोजिट्स अँटोनियम्स ऑफ द फॉलोविंग. बाळांनो की तुम्हाला विरुद्ध अर्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे बाळांनो चीप, स्वस्त. त्यासाठी त्या कवितेमध्ये शब्द आहे कॉस्टली. चीप हा शब्द कवितेमध्ये आहे. स्वस्त, चीप ॲडवाईस, कॉस्टली. डिस्करेज्ड, ना उमेद होणे. यासाठी विरुद्ध अर्थी शब्द एनकरेज्ड. एनकरेज्ड. त्यानंतर इनॲडिक्वेसी, अपुरेपणा. यासाठी ॲडिक्वेसी. ॲडिक्वेसी. त्यानंतर ॲक्सेप्ट, स्वीकारणे. रिजेक्ट, नाकारणे. ॲक्सेप्ट स्वीकारणे, रिजेक्ट नाकारणे. सिंपल, साधे. हार्ड, कठीण. इरॅशनल, रॅशनल. इरॅशनल, रॅशनल. अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड. अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड. क्लिअर, अनक्लिअर. क्लिअर, अनक्लिअर असे बाळांनो विरुद्ध अर्थाचे शब्द आपण सांगू शकतो. अँटोनियम्स सुद्धा अपोजिटला आहे. दुसरा शब्द आहे राईट द अँटोनियम्स फॉर द फॉलोविंग वर्ड्स असे म्हणाले तर विरुद्धार्थी शब्द लिहायचे. राईट सिनॉनियम्स म्हणले तर सिमिलर म्हणजे समानार्थी शब्द. पुढील एक ॲक्टिव्हिटी बघा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आहे बघा.
यूज द फॉलोइंग चार्ट टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग्स. अर्थपूर्ण संभाषण तयार करण्यासाठी खालील तक्त्याचा उपयोग करा. यूज युअर आयडियाज टू फिल इन द ब्लँक्स. फक्त स्वतःच्या कल्पनेने हा डायलॉग पूर्ण करायचा आहे. हॅव यू रेड? एक पुस्तकाचं नाव लिहा, द विंग्स ऑफ फायर. अग्निपंख हे पुस्तक तू वाचलेलं आहेस का? बी, नो. हॅव यू? तेव्हा पुढचा म्हणतो नाही. तू वाचलायस का? त्याच्यावरती ए म्हणतो येस आय हॅव. होय मी वाचलेलो आहे. यू मस्ट रीड इट टू. तू पण ते वाचलंच पाहिजेस. यू विल लव्ह इट. तुला ते खूप आवडेल. त्याच्यानंतर त्याला बी म्हणतो आय शॅल ट्राय इट. मी ते वाचण्याचा प्रयत्न करेन. हे पॉझिटिव्ह आन्सर झालं. तर ए नाही म्हणला तर बघा, नो आय हॅवंट. नाही मी ते पुस्तक वाचलेलं नाही आहे. बट आय वॉन्ट टू रीड इट. पण ते मला वाचावयाचं आहे. याच्यावरती बी काय म्हणतो, टेल मी अबाउट इट व्हेन यू डू. जेव्हा तू ते पुस्तक वाचशील, जेव्हा ते तुला पुस्तक मिळेल, तेव्हा तू मला त्याच्याविषयी सांग. जेव्हा तू ते पुस्तक वाचशील तर मला त्याच्याविषयी तू सांग. अशा प्रकारे बाळांनो एक बाजू. आता यस आय हॅव. बी म्हणतो होय मी ते पुस्तक वाचलेलो आहे. बी यासाठी वाक्य बघा, इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, सुपर्ब. की ते पुस्तक खूप अद्भुत, खूप मनोरंजक, खूप सुपर्ब आणि डिलाइटफुल, खूपच आनंदी पुस्तक आहे. किंवा इट्स बोरिंग. जर आवडत नाही असं म्हणाला तर कारण तुम्ही सांगू शकता. इट्स बोरिंग, टू लॉंग. ते खूप कंटाळवाणे आहे, खूप मोठे पुस्तक आहे. आय डिडंट लाईक इट. मला ते पुस्तक आवडले नाही. आय डोंट लाईक सच बुक्स. मला अशी पुस्तके आवडत नाही. आता बघा, अशा प्रकारे तुम्ही एका फिल्मबद्दल संभाषण लिहू शकताय. प्रिपेअर अ सिमिलर कॉन्व्हर्सेशन अबाउट द फिल्म. अशा प्रकारे बाळांनो एका चित्रपटाबद्दल तुम्ही संभाषण बनवू शकता. आपण जे पहिल्या प्रकारचे एक्झाम्पल पाहिलो त्या पद्धतीने एका चांगल्या चित्रपटाबद्दल तुम्ही संभाषण पूर्ण करा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने ही कविता येथे संपलेली आहे बाळांनो. आता मी 2.3 मार्क ट्वेन हा टॉपिक सुरू करणार. ठीक आहे बाळा, प्लीज लिसन. या कवितेनंतर 2.3 मार्क ट्वेन हा टॉपिक सुरू करतोय. मार्क ट्वेन एक आदर्श व्यक्तिमत्व होते. या व्यक्तीबद्दल आपण माहिती पाहायचं आहे. सर्वांनी लक्ष द्यावं. मार्क ट्वेन या व्यक्तिमत्वाबद्दल आपण माहिती पाहायचं आहे. अत्यंत प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट व्याख्याते, उत्कृष्ट तत्वज्ञानी, फिलॉसॉफर असे व्यक्तिमत्व. 2.3 मार्क ट्वेन. चला शिकूया.
मार्क ट्वेन वॉज द पेन नेम टोपन नाव ऑफ सॅम्युअल लॅगोन क्लेमेन्स, अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. मार्क ट्वेन हे एक अमेरिकेमधील लोकप्रिय लेखक सॅम्युअल लॅगोन क्लेमेन्स यांचे टोपण नाव होते. मार्क ट्वेन हे पेन नेम बाळानो होते. कुणाचे तर एक लोकप्रिय अमेरिकेमधील लेखक सॅम्युअल लॅगोन क्लेमेन्स यांचे टोपण नाव ते मार्क ट्वेन होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, ह्युमरस विनोदी novels and other writings. मार्क ट्वेन त्यांच्या विनोदी गोष्टी, कादंबऱ्या आणि इतर लिखाणांच्यासाठी खूप प्रसिद्ध होते. मार्क ट्वेन हे त्यांच्या विनोदी गोष्टी, कादंबऱ्या आणि इतर लिखाणांच्यासाठी खूप प्रसिद्ध होते. मुख्यत्वे विनोदी शैलीच्या लिखाणासाठी ते अत्यंत प्रसिद्ध होते. आपण या टॉपिकमध्ये त्यांचे काही विनोद, लिखाणाच्या माध्यमातून कसे विनोद करायचे ते आपण पाहणार आहोत. ही इज रेडी विथ शोन विथ चाट व्यवहार ज्ञान थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन्स किंवा विनोद बुद्धी. रोजच्या त्यांच्या संभाषणामधून त्यांची मार्मिक बुद्धी, विनोद बुद्धी हे दिसून यायचे. ही इज रेडी विथ शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. त्यांच्या रोजच्या संभाषणामधून त्यांचा हजर जबाबीपणा, विनोदी वृत्ती, मार्मिकपणा, बुद्धिचातुर्य दिसून यायचं. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. Anecdote रंजक गोष्टी किंवा किस्से. मार्क ट्वेन यांच्या संबंधित अनेक किस्से, मार्क ट्वेन यांच्या संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात आणि आज सुद्धा त्या गोष्टींचा आनंद घेतला जातो. आज सुद्धा त्या रंजक गोष्टींचा आनंद घेतला जातो. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. मार्क ट्वेन संबंधित अनेक किस्से, अनेक रंजक गोष्टी आज सांगितल्या जातात आणि तितक्याच आवडीने त्यांचा आनंद घेतला जातो. It should be noted that he was a great defender of human values. डिफेंडरचा अर्थ समर्थक असं म्हणा, समर्थक. ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, समानता अँड फ्रॅटर्निटी, बंधुत्व. आपण या गोष्टीची नोंद घेतलं पाहिजे. मार्क ट्वेन हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या अशा मानवी मूल्यांचे समर्थक होते, मानवी मूल्यांचे डिफेंडर होते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मार्क ट्वेन स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव यासारख्या मानवी मूल्यांचे खूप मोठे समर्थक होते. He opposed wars and imperialism, साम्राज्यवाद, imperialism, and supported the cause of laborers and of the black people in country America. युद्धे, साम्राज्यवाद यांना त्यांचा ठाम विरोध होता आणि त्यांच्या देशामधील म्हणजेच अमेरिकेमधील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी कायम ते पाठिंबा द्यायचे. बघा परत. ही अपोज वॉर्स अँड imperialism
and supported the cause of laborers, कामगार, and of the black people in his country America. मार्क ट्वेन हे नेहमीच युद्ध आणि साम्राज्यवाद या गोष्टींना विरोध करायचे आणि त्यांच्या देशामधील कृष्णवर्णीय लोक आणि कामगार यांना नेहमीच पाठिंबा द्यायचे. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speeches and writings. खाली काही त्यांच्या भाषणामधून, त्यांच्या लिखाणामधून काही रंजक गोष्टी आणि काही कोटेशन्स, काही उदाहरणे दिलेले आहेत, काही सुविचार, काही मानवी मूल्ये दिलेले आहेत. त्या गोष्टी आपण शिकायच्या आहे. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speeches and writings. खाली काही त्यांच्या भाषणामधून, त्यांच्या लिखाणामधून काही रंजक गोष्टी, काही किस्से किंवा काही उदाहरणे दिलेले आहेत. आपण त्या गोष्टी शिकायच्या आहेत. रोजच्या त्यांच्या जीवनामधून कसे विनोद घडायचे आणि त्यांचं जीवन ते किती सुंदरपणे जगायचे, किती आनंदात आणि चैतन्यामध्ये जगायचे. लोकांना उपदेश, लोकांना सल्ला द्यायचेच, पण त्याचबरोबर लोकांना ते हसवायचे. विनोद बुद्धीने काही गोष्टी ते सांगायचे आणि त्यांच्या रोजच्या संभाषणामधून अनेक वेळा विनोद व्हायचे. बघा, त्यामध्ये एक पहिली रंजक गोष्ट, पहिली एक विनोदी गोष्ट, सॉरी one day during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. मार्क ट्वेन नेहमी व्याख्यान देण्यासाठी बाहेर जायचं. ते खूप प्रसिद्ध व्याख्यान होते. एके दिवशी व्याख्यानाच्या प्रवासादरम्यान मार्क ट्वेन दाढी करण्यासाठी एका स्थानिक सलूनच्या दुकानामध्ये प्रवेश केले. बघा, एके दिवशी मार्क ट्वेन यांच्या प्रवासादरम्यान दाढी करण्यासाठी एका स्थानिक सलूनच्या दुकानामध्ये प्रवेश केले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द टाउन. मार्क ट्वेन त्या सलून दुकानाच्या मालकाला म्हणाले की या शहराला हा त्यांचा ही त्यांची पहिलीच भेट होती. मार्क ट्वेन त्या सलून दुकानाच्या मालकाला म्हणाले या शहराला ही त्यांची पहिलीच भेट होती. तेव्हा तो सलूनवाला काय म्हणतो बघा, यू हॅव चूजन अ गुड टाइम टू कम, ही डिक्लेअर्ड. तो सलूनवाला म्हणाला, तुम्ही येथे येण्यासाठी चांगली वेळ निवडलेली आहे. तुम्ही योग्य वेळी येथे आलेला आहात, खूप चांगल्या वेळी येथे आलेले आहात. असं का, तो सलूनवाला म्हणतो बघा. ओ, ट्वेन रिप्लाय. ट्वेन म्हणाले, असं काय? Mark Twain is going to lecture here tonight. You shall want to go, I suppose. बघा, तो सलूनवाला स्वतः मार्क ट्वेनना काय म्हणतो, आजच्या रात्री प्रसिद्ध व्याख्याते मार्क ट्वेन व्याख्यान देणार आहेत. तुम्हाला सुद्धा त्या व्याख्यानाला जायला आवडेल असं मला वाटतं. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टुनाइट. यू शॅल वॉन्ट टू गो, आय सपोज. आजच्या रात्री मार्क ट्वेन येथे एक व्याख्यान देणार आहे. तुम्हाला तिकडे नक्कीच जायला आवडेल असं मला वाटतं. तुम्हाला तिकडे जायचं आहे का?
तुम्ही जाल असं मला वाटतं. आय गेस सो. तेव्हा मार्क ट्वेन लगेच म्हणाले नाही की मीच मार्क ट्वेन आहे, मीच व्याख्यान देणार आहे. कारण विनोद करायचा की लोकांना हसवायचं, आपल्या संभाषणामधून लोकांना थोडंसं बरं वाटलं पाहिजे, लोकांना हसवायचं, हे नेहमी ते विचार करायचे. आणि त्यावरती काय म्हणले बघा, मी मार्क ट्वेन आहे, मीच व्याख्यान देणार आहे असं नाही ते म्हणाले. आय गेस सो. मी पण असा तर्क करतोय, मी पण असा विचार करतोय की त्यांच्या व्याख्यानाला जावं, मार्क ट्वेन यांच्या व्याख्यानाला जावं असं मी पण विचार करतोय. तेव्हा तो सलूनवाला म्हणतो, हॅव यू बॉट युअर तिकीट एट? मग तुम्ही तुमची तिकिटे विकत घेतलेले आहात का? तुमचे तिकीट विकत घेतलेले आहात का? हॅव यू बॉट युअर तिकीट एट? तुम्ही तुमचे तिकीट विकत घेतलेले आहात का? नो नॉट एट. मार्क ट्वेन म्हणाले, नाही, अजून मी त्या व्याख्यानाचं तिकीट विकत घेतलो नाही. तेव्हा सलून मला काय म्हणतो बघा, वे ठीक आहे, इट्स सोल्ड आउट सो यू शॅल हॅव टू स्टँड. ओके, पण आता सर्व तिकिटे विकलेली आहेत, सर्व तिकिटांची विक्री झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या व्याख्यानाला उभंच राहावं लागेल. बघा, तो सलूनवाला काय म्हणाला, सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला आता त्यांच्या व्याख्यानाला उभं राहावं लागेल. या गोष्टीवर मार्क ट्वेन त्यांच्या विनोद बुद्धीने कोणते उत्तर देतात बघा, त्यांच्या हजरजबाबीपणाने की विनोद सेन्स ऑफ ह्युमरने कोणत्या प्रकारचं उत्तर देतात बघा. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ साय, I always have to stand when that fellow lectures. तेव्हा मार्क ट्वेन एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले, माझं नशीब, जेव्हा जेव्हा तो व्यक्ती व्याख्यान देतो तेव्हा नेहमीच मला उभं राहावं लागतं. जेव्हा तो व्यक्ती व्याख्यान देतो तेव्हा नेहमीच मला उभं राहावं लागतं, कारण मीच व्याख्यान देतो, त्यामुळे व्याख्यान देताना मला उभंच राहावं लागतं. किती एक विनोद बुद्धीने त्यांनी उत्तर दिले. आणि म्हणजे अशा साध्या गोष्टीमधून, अनुभवामधून विनोद घडायचे. एक प्रसन्न असे व्यक्तिमत्व मार्क ट्वेन होते. बघा अजून एक पुढील किस्सा. Mrs. Stowe was leaving for Florida one morning and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. एकदा काय झालं, मिसेस स्टो हे एक सकाळी फ्लोरिडा सोडून जात होते, फ्लोरिडा साठी जात होते. तेव्हा क्लेमेन्स म्हणजे लहान वयामधील मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला. बघा परत, मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. एकदा काय झालं, मिसेस स्टो एके सकाळी फ्लोरिडा साठी निघाले होते, तेव्हा क्लेमेन्स तरुण वयातील मार्क ट्वेन त्यांचे निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअप्रूविंगली. जेव्हा मार्क ट्वेन परत आले तेव्हा मिसेस स्टो अगदी नापसंतीने, नाखुशीने त्यांना म्हणाले, वाय शी सेड यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस असे ते विचारले. तू माझ्याकडे येताना व्यवस्थित का आला नाहीस असे मिसेस स्टो विचारले. जेव्हा मार्क ट्वेन
तेथून परत निघाले, त्यांचा निरोप घेऊन परत निघाले, तेव्हा जाताना ना खुशीने ना पसंतीने मार्क ट्वेन यांना विचारले, तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस, व्यवस्थितपणे तू का आला नाहीस. तेव्हा बघा काय होतं. ही सेड नथिंग but went up to his room and did up these atoms in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. तेव्हा मार्क ट्वेन काही बोलले नाही. ते त्यांच्या रूम मध्ये गेले आणि या सगळ्या वस्तू एका पॅकेटमध्ये बांधले आणि नोकरासोबत त्या सर्व वस्तू आणि त्यासोबत एक ओळ लिहून पाठवले. बघा ती ओळ काय होती. He said nothing but went up to his room and did up these atoms in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. मार्क ट्वेन काहीही बोलले नाही. ते त्यांच्या रूमकडे गेले, या सगळ्या गोष्टी नीट पॅकेटमध्ये बांधले, पॅकिंग केले, पॅकेजमध्ये पॅकिंग केले आणि नोकराकडे त्या सर्व वस्तू एका ओळीसहित एक ओळ लिहून त्या सर्व वस्तू पाठवले. ती ओळ कोणती होती बघा. हिअर विथ रिसीव्ह अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. आता माझ्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी होत्या, माझ्यामधील ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्याच्या सकट मला तुम्ही आता स्वीकारा. मगाशी टाय आणि कॉलर मी घातलो नव्हतो, तसंच आलो होतो. आता टाय आणि कॉलर त्या नोकराकडून मी पाठवतोय. आता संपूर्ण मला तुम्ही स्वीकारा. गुड बाय. अशी विनोदाने काही गोष्टी ते बोलायचे. त्यांच्या बोलण्यामधून विनोद व्हायचा आणि थोडक्यात काय खूप फ्रँकली ते जगायचे, आनंदात जगायचे, उत्साहात जगायचे. अशा प्रकारे अनेक किस्से त्यांच्या जीवनामधून आपल्याला पाहायला मिळतील. पुढील एक किस्सा बघा, खूप छान आहे. वन डे हेनरी आयर्विंग, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped. अचानकपणे and examined his friend's face. एके दिवशी हेनरी आयर्विंग मार्क ट्वेन यांना एक विनोदी गोष्ट सांगत असताना मधीच थांबले. अचानक मधीच थांबले आणि त्यांच्या मित्राचे चेहरा पाहिले, चेहऱ्याचे निरीक्षण केले आणि म्हणाले, यू हॅवंट हर्ड दिस, हॅव यू. तुम्ही ही गोष्ट ऐकल्या नाही ना. बघा एकदा काय झालं. वन डे हेनरी आयर्विंग इन द मिस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी abruptly stopped and examined his friend's face. You haven't heard this, have you? एके दिवशी हेनरी आयर्विंग मार्क ट्वेन यांना एक विनोदी गोष्ट सांगत असताना अचानकपणे मधीच थांबले आणि आपल्या मित्राचे चेहरा निरखून पाहिले आणि म्हणाले, तू ही गोष्ट ऐकलेला नाही आहेस, खरंच नाही ना. Twain assured him that he had not. Mark Twain ती गोष्ट ऐकलेली नाही आहे याची खात्री दिली. मार्क ट्वेन assured him that he had not. त्यांनी मार्क ट्वेन यांनी ती गोष्ट ऐकलेली नव्हती अशी त्यांना खात्री दिली. When sometime later Irving again posed the question. काही वेळानंतर हेनरी आयर्विंग परत थांबले आणि परत तो प्रश्न विचारला. मग हेनरी ती विनोदी गोष्ट सांगण्यास सुरू झाले. काही वेळानंतर परत ते थांबले आणि तोच प्रश्न परत विचारला.
काय कोणता प्रश्न विचारला, खरंच तुम्ही गोष्ट ऐकलेली नाही आहेत ना बाळू? काही वेळेला आपण पण काही गोष्टी सांगतो, काही विनोद सांगतो. जर ती गोष्ट, तो विनोद पुढच्या व्यक्तीने ऐकलेला असेल तर तितक्या उत्साहाने, आनंदाने ती गोष्ट आणि विनोद सांगण्यामध्ये मजा येते. आणि आपण संपूर्ण गोष्ट सांगितलो खूप उत्साहाने, खूप आनंदाने, एखादा जोक सांगितलो आणि पुढचा व्यक्ती हसला नाही, तो म्हटला अरे ही गोष्ट मला माहीत होती, हा विनोद मी ऐकला होता, तेव्हा आपला पोपट होतो. म्हणजेच काय, आपली मजा होते, आपल्याला वाईट वाटतं. इतक्या तळमळीने, इतक्या आनंदाने, इतक्या उत्साहाने मी गोष्ट सांगितलो, पण ती गोष्ट, तो विनोद त्याला आधीच माहीत होता. म्हणून हेनरी याची खात्री करीत होते की ते सांगत असलेली विनोदी गोष्ट मार्क ट्वेन ऐकले नव्हते का, ऐकले होते की नाही. दुसऱ्यांदा विचारले की मार्क ट्वेनना, खरंच तुम्ही गोष्ट ऐकलेली नाही आहेत ना? ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम. मार्क ट्वेन परत त्यांना खात्रीने सांगितले नाही ते ही गोष्ट ऐकलेली नव्हती. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर. मग शेवटी आल्यानंतर, त्या गोष्टीच्या शेवटी आल्यानंतर आयर्विंग परत एकदा विचारले, आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हर्ड दिस? ही डिमांडेड सस्पिशियसली. सस्पिशियसली, शंकेने. तुम्ही खरंच ही गोष्ट ऐकली नाही याची खात्री तुम्हाला आहे का, असे ते अगदी संशयाने त्यांना विचारले. तुम्ही ही गोष्ट ऐकलेली नाही आहात याची खरंच तुम्हाला खात्री आहे का, असे ते शंकेने विचारले. आता मार्क ट्वेन काय म्हणतात बघा, आय कॅन लाय वन्स. I can lie once, Twain finally replied. I can lie twice for courtesy's sake. मार्क ट्वेन शेवटी उत्तर दिले, मी एकदा खोटं बोलू शकतो, मी एकदा खोटं बोलू शकतो, शिष्टाचार म्हणून दुसऱ्यांदा खोटं बोलू शकतो. कर्टजीच म्हणजे सभ्यता, नम्रता. नम्रतेसाठी, दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून नम्रतेसाठी दुसऱ्यांदा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर. पण तिसऱ्या वेळी मी खोटं बोलू शकत नाही, मी तेथे रेष ओढतो. मी तिसऱ्यांदा खोटं बोलू शकत नाही. आय कांट लाय द थर्ड टाइम ॲट एनी प्राइस. काही हो, मी तिसऱ्या वेळेस खोटं बोलू शकत नाही. काही हो, मी तिसऱ्या वेळेस खोटं बोलू शकत नाही. आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी. मी ही गोष्ट फक्त ऐकलीच नाही आहे, तर आय हॅव इन्व्हेंटेड इट. मी ही गोष्ट फक्त ऐकलीच नाही आहे, तर ही गोष्ट मीच रचलेली आहे, ही गोष्ट मीच लिहिलेली आहे, असे शेवटी मार्क ट्वेन म्हणाले. म्हणजे मार्क ट्वेनना हेनरी आयर्विंग जी गोष्ट सांगत होते, ती गोष्ट मार्क ट्वेन फक्त ऐकलीच नव्हती, तर स्वतः ती गोष्ट लिहिली होती, स्वतः गोष्ट रचलेली होती, हे मार्क ट्वेन जाहीर केले. बाबू, आज आपण एकूण 3 किस्से पाहिले. जो पुढचा भाग आहे, इंग्रजी स्पेलिंगमध्ये कशी सुधारणा होत गेली. भाषाशास्त्र, लिंग्विस्टिकमध्ये ते आहे. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला इंग्रजी विषय घ्याल तेव्हा तुम्हाला ते कळेल. लिंग्विस्टिक वेगवेगळ्या अक्षरांच्यासाठी वेगवेगळी दुसरी अक्षरे वापरायची. भाषाशास्त्र असं म्हणतो इंग्रजी एका वर्षापाठी म्हणजे वर्षानुवर्षे कशी सुधारत गेले, हा भाग येथे आहे. म्हणजे त्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये मार्क ट्वेन कसे सुधारणा केले. बाळांनो, आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे हा भाग येथून पुढचे किस्से, काही कोटेशन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. त्यामुळे आता थांबतो. थँक्यू व्हेरी मच.